राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मी बारागाव नांदूर या ठिकाणी आहे व आपल्यासोबत या गावातील नागरिक आहे. विठ्ठल अमृता गुले राहणार बारागाव नांदूर. ते सांगायचं तात्पर्य असं, साहेबाचे जर गुण जर बारागाव नांदूरमध्ये घेतले तर फार मोठे वरदान आहे. साहेब आमच्या तालुक्याला लाभल्यापासून बराचसा विकास झालेला आहे या बारागाव नांदूरचा. बरेच गाव. तुमचा मला एक सांगा, हा जो रस्ता आहे इथं पुढे कोणतं गाव आहे? ते बोरटेकच्या पुढे कोणतं गाव? ते दावल मल्लकचा मंदिरा काही रोड मस्जिद वगैरे. हा, तिकडे तो रस्ता खूप खडीचा दिसला. रस्ता एकदम म्हणजे त्याला डांबर वगैरे काहीच नाही. मजूर राहिला, काम थोडं बाकी राहिलेलं आहे. अच्छा, असं. बरं, अजून काय काय विकास कामं केले? विकास कामं त्यांची कामाचं बरेचसे गुण घेऊशी वाटते, पण आता थोडक्यात तुम्ही काय करता व्यवसाय? मी दुधाचा धंदा करतो. अच्छा, शेती वगैरे? शेती आहे थोडी. कर्जमाफी वगैरे आता दिलीस, तुम्हाला कर्जमाफ झाली का? नाही, मागं झाली ते सोसायटी कर्जमाफ, पण आता नाही झाली. व्हायची मध्ये तर मार्चमध्ये. फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या याच्यामध्ये जे आश्वासन दिलं का 7-12 करूया कोरा कोरा, 7-12 कोरा कोरा कोरा, तर तुमचा 7-12 कोरा झाला आहे का? हा, झाला होता 7-12 कोरा. 2 मिनटं दादा. नमस्कार काका, काय नाव तुमचं? सूर्यमान भागवत गाडे. तुम्ही काय करता, शेती का? शेती. काय आहे आता या ठिकाणी, समजा कर्डिले आहे किंवा अजून तुमचे गोविंदांना मोकाटे आहे, त्यानंतर तुमचे अपक्ष पण आहे, वंचितचे पण, एकंदरीत काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी का कर्डिल साहेबांनी असं काही कुठं जायचं जो प्रगती केली इतकी केलेली आहे की कुठं जाण्याची अपेक्षाच नाही कोणाची. इतकं काम चांगलं केलं आहे कर्डिल साहेबांनी. अच्छा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस साहेबांनी जे आश्वासनं दिली का 7-12 करू, म्हणजे शेतकऱ्याचा 7-12 कोरा कोरा कोरा, तर तुम्हाला कर्जमाफी दिली, कर्जमाफी झाली का तुमच्या गावात? नाही झाले अजून. नाही झाले अजून. सरकार कोणतं असो, काँग्रेस असेल, भाजप असेल, पण शेतकऱ्यांना जे आश्वासनं देत आहे, मोठमोठे आश्वासन देते, नंतर पूर्ण करत नाही. काय वाटतं आपल्याला? पूर्ण नाही करीत ना. मागे काँग्रेसचं ज्यावेळेस उद्धव ठाकरेची सरकार आलं त्यावेळेस पण त्यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. नंतर 1.5-2 लाखाची आड घातली. आता हे पण बोलले ते कोरा करू, ह्यांनी पण आता काहीतरी पीक कर्जच धरलं फक्त. अजून कुठं आहे पीक कर्ज? नाही, काहीच नाही ना. इकडं घोषणा झालेली काय त्यानंतर आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत 2014पर्यंत काँग्रेसला सगळे वैतागून गेले होते. खूप भ्रष्टाचार होता, सगळं खूप काही झालं होतं, लोकांना असं नको नको झालं होतं आणि मोठ्या आशेने भाजप सत्तेत आला 2014 नंतर. तर भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? भ्रष्टाचार कमी झाला असं वाटतं का तुम्हाला? भ्रष्टाचार कमी झाला नाही, आहे तीच परिस्थिती सगळी. कुणी जरी गेलं तर काय. आता गुटखा बंदीचा जो कायदा केला आहे, मकोको त्यांना लावणार होते, परंतु हप्ते सर्रास चालू आहे, गुटखा सर्रास विकल्या जातोय. त्यानंतर आपण जर म्हटलो भ्रष्टाचार मुक्त करू वगैरे, सर्रास ग्रामपंचायतीपासून तर मोठ्या मोठ्या लेवलपर्यंत टक्केवारी सर्रास चालते. मग याला आपण काय म्हणू शकतो? भ्रष्टाचार कमी झाला असं म्हणू शकतो का आपण? नाही, कसं म्हणतो? काहीच नाही, आहे तसंच सगळं चालू आहे. फक्त किमती वाढवून दिल्या सगळ्या. चालू आहे, गुटखा चालू आहे सगळं. पण फडणवीस साहेब कायमच म्हणतात की पारदर्शी सरकार आहे आमचं, किंवा आम्ही विकासाकडे जातोय, परंतु एक गृहमंत्री एक सगळ्यांचं वाटत होतं का फडणवीस एक चांगलं नेतृत्व आहे, परंतु चांगलं जर नेतृत्व आहे तर मकोकोसारखा कायदा गुटखाबंदीचा लावला असताना त्याच्यावर कारवाई का होत नाही? गुटखा सर्रास हप्तेखोरण सर्रास गुटखा चालतोय, कोणत्या पण टपरीवर गुटखा भेटतो. कुठंच बंदी नाही त्याच्यावर असं काही. व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे. ते खूप पारदर्शी आहे, त्यांच्याकडं जनतेला खूपच काहीतरी आशा आहे, तर त्यांनी करायला पाहिजे नव्हतं त्यांनी. दादा 2 दादा नमस्कार, काय नाव तुमचं? गंधरा शिवाजीराव गाड, जिल्हा काय करता तुम्ही? जिल्हा परिषद सदस्य. अच्छा, चांगली गोष्ट आहे. नगरचं जर बघितलं तर नगरला खूप निसर्गाची मोठी देणगी लाभलेली आहे. मुळा, प्रवरा, गोदावरी, अगदी रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्था खूप म्हणजे मोठा असा वर्ग आहे. परंतु फक्त मी
तुमच्या तालुक्यापुरतं बोलत नाही, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण लोकशाही म्हणतो, पण प्रत्येक म्हणजे घराघरामध्येच आता घराणेशाही आहे. काय वाटतं तुम्हाला? घराणेशाही नाही मानता यायची आता जी लोकांना पण ते मान्य आहे. हां आज जे कर्डील साहेबांनी काम केलेलं आहे तालुक्यातच नाही तर त्यांचं जिल्ह्यात काम आहे. त्याच्यामुळं अक्षयदादा आमच्या नांदूरमध्ये जर सांगायचं जर ठरलं आतापर्यंत 50 कोटीची काम आहे साहेबांची. आता 27 कोटी रुपये मंजुरी पुनर्वसन निधीतून. अच्छा. असे काम भरघोस काम आहे साहेबांची. त्याच्यामुळे अक्षयदादाला काही अडचण येणार नाही. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे म्हणून एक तुम्हाला प्रश्न करतोय. सगळ्यात मध्ये खायला पाहिजे, सगळे खायासाठीचे, पण मग रस्त्यांमध्ये किंवा जे बांधकामं होतात त्याच्यामध्ये क्वालिटी आली पाहिजे. सरकारचा किंवा आपलाच पैसा हा मातीमध्ये घातला जातो. निकृष्ट दर्जाचे कामं होता, पहिल्यासारखं डांबर रस्त्यांना वापरलं जात नाही, कामामध्ये क्वालिटी नसते. काहीच काम आहे का त्याच्यामध्ये क्वालिटी आहे? आता ज्याला टक्केवारी खायची ते टक्केवारी घेणारची. आता ह्यो रस्त्याला 10-11 वर्ष झाली. आता तुम्हाला खड्डा आता दिसला? हा रस्ता पण खूप छान आहे, हा जो आहे ना तुमचा. नाही तो रस्ता मंजूर केलेला साहेबांनी. आता 35 लाख रुपये तिथं मंजूर झालेली, प्रशासकीय मान्यता झालेली. पण आता ही आचारसंहिता असल्यामुळं ते काम आता चालू करायचं. विधानसभा झालं, इलेक्शन झालं. नाही याच्या पुढचा म्हणतो, खूप रस्ता छान आहे. पुढे जो रस्ता आहे ना खूप छान रस्ता आहे. पुढे हा नाही म्हणत मी, पुढचा पुढचा आडवा रस्ता मला खूप छान आहे. तो चांगला रस्ता आहे ना. म्हणजे अशी क्वालिटी जर झाले तर म्हणजे लोकांना पण त्रास कमी होईल ना. हो बरोबर. त्यानंतर पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर काँग्रेसच्या काळात पण शरद पवारांना कांदा मारला होता. म्हणजे त्यांच्या वेळेस पण तीच परिस्थिती होती. म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत पिका पाण्याचं जे धोरण असतं, सरकार फक्त विशिष्ट वर्गाचा विचार करतं, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतं. शेतकऱ्यांनी शरद पवारांना पण त्या काळात कांदा मारला होता. आणि आज पण कांद्याची भाजपच्या काळात पण परिस्थिती काय, कांद्याचे भाव बिलकुल नाही आहे, कोणत्याच पिकाला भाव नाही. आज भाव आहे ना कांद्याला. सोयाबीनला काय भाव आहे? सोयाबीनचं कमी, कांद्याला भाव. मकाचं काय भाव आहे? मका चांगला भाव आहे ना. काय भाव आहे? चांगला म्हणजे किती? आता मकाचा 3000 आहे. काय बोलता राव? 2000 पण नाही. माझी आत्ता परवा मका गेली 1790 रुपये मका गेली. हां 2000 पण आहे सर. आणि मकाचं कांद्याचं काय भाव आहे सांगा तुम्ही? 700-500 रुपये कांदा जातो. 1200 1200 म्हणजे जास्त नाही झाला, आणि तेवढा तर खर्च होतो आपला. आता होईन वाढतील ना. माझं काय मत आहे, मी म्हणत नाही काँग्रेसने, पण काँग्रेसच्या काळात सुद्धा शेतकऱ्याला मारलं जात होतं. आणि आता यांच्या काळात म्हणजे शेतकऱ्यालाच का बरं असा त्रास होतो? निर्यातीमध्ये हस्तक्षेप ही कायम लोक करतात, खाणाऱ्यांचाच विचार करतात. आता व्यापारी लोक म्हणतात यांचं कायमचं धोरणामुळं बाहेरचे जे व्यापारी होते परदेशातले ते त्यांचे सगळंच म्हणजे घेत नाही. ते जे त्यांची सूत्र कायम बंद चालूचं निरांचं ते युद्ध तर आता आलं हो. त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला फटका बसणारच ना. सगळ्यालाच फटका बसला, सर्वसामान्य लोकल फटका बसला. जर गॅस सिलेंडर जर पाहिलं तर टाकी भेटत नाही महिना असा विषय. काय वाटतं मग एकंदरीत लढत कशी वाटते तुम्हाला? लढत सोपी झाली. आज प्राजक्तांपर्यंत तिथं पाहिजे जाहीर केला पाठिंबा. अक्षयदादाच काम करायला सांगितलं कर्डील साहेबाचं. वनी लढत आहे. 1 लाखाच्या पुढं अक्षयदादा निवडून येते. काय महत्त्वाचे मुद्दे काय राहतील तुम्हाला काय वाटतं? का राहुरी तालुक्याच्या दृष्टीने काय कामं महत्त्वाची वाटतं की व्हायला पाहिजे? आज फडणवीस पण येत आहे, सभा आहे तुमची इथं. साहेब येणार आहे आज. आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ना वावरत जाम. ह्यो जो रस्ता आहे ना वावरत जाम मिळून जातो तिथं साहेबांनी जे धरणाचं आपलं पुलाचं सगळं पाठपुरावा केला होता ते मंजुरीलाच होतं. पण साहेबाचं असं निधन झालं. 2 मिनिटं आहे ना, 1-2 प्रश्न आहे फक्त तुम्हाला. निधन झालं त्याच्यामुळे मग ते प्रलंबित राहिलं. आता अक्षयदादाच्या माध्यमातून आपले फडणवीस साहेबाच्या याच्यातून ते होऊ शकतो आता असा. नमस्कार, काय नाव आपलं? मी जगन्नाथ बाळाजी गोपाळे. आणि काय करता तुम्ही? मी शेतकरी एक. अच्छा. काय एकंदरीत आता सध्या कर्डिले तुमचे गोविंद अण्णा काही अपक्ष आहे, एकंदरीत काय वाटतं लढत तुम्हाला? एकंदरीमध्ये अक्षय कर्डिले कमीत कमी माझ्या मताने 1 ते 1.25 लाख मतांनी निर्णय निवडून येणार आहे. कारण एक जाऊ द्या त्यांचं फार मोठं कार्य कर्डिले साहेबांचं या ठिकाणी आमच्या बारानांदूर असताना राऊत तालुका असं फार मोठं कार्य त्यांनी केलं आहे. आता आपण जे रोड आहे हा रोड तर कर्डिले साहेब त्यावेळेस 19 कोटी आणि काहीतरी लाख रुपये या ठिकाणी दिले होते. आणि 1 टाईम हा रस्ता केला होता. ज्यावेळेस ते फार मोठं कार्य त्या ठिकाणी झालं आहे. म्हणून मी सांगतो जरी साहेब आपले जर नसले तरी निश्चित त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले 1 लाख ते 1.25 लाख मतांनी या ठिकाणी निवडून येतील. पिकाच्या बाबतीत जे आहे कांद्याचं वगैरे आता कोणत्याच पिकाला भाव नाही. कांद्याचे 500-700 रुपये भाव विकतोय. त्यानंतर मकाला पण अजिबात मार्केट नाही. सोयाबीनची ती परिस्थिती, कापसाची परिस्थिती तीच आहे.
काय कोणत्या पिकाला भाव असं तुम्हाला वाटतं? नाही, सध्या सगळ्या पिकाच्या बाबतीत थोडासा भावाच्या बाबतीत आपण थोडं मागच आहे. पण थोडंसं युद्धाचा परिणाम त्या ठिकाणी जाणवतो. युद्धाच्या अगोदरपासून कांदा तर जवळपास 2-1.5 वर्षापासून 500-600 विकतोय. मग तोच प्रॉब्लेम होऊ राहिलेला आहे. नेमकं शेतकरी थोडेसे नाराज दिसतात, पण काही नाही. हे इलेक्शन झाल्यानंतर माझा एक असा अंदाज आहे, निश्चित कांद्याला मला भाव असं वाटत नाही का शरद पवारांचं ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा शरद पवारांना कांदा हाणला होता. हां, आणि भाजपसुद्धा व्यापारीसुद्धा म्हणते का निर्यात आयात निर्यातीचं जे धोरण आहे सरकारचं त्याच्यामुळं बाहेरचे देशसुद्धा आता विश्वास ठेवते आणि ते सुद्धा व्यापार करायला धजत नाही आता. बांगलादेशचं कायम बंद असतं. हां, बरोबर ना. नाही नाही, कांदे निर्यात काय झालं आहे, आपण जे देशावर आपण जे बाहेर देशावर अवलंबून होतो त्या देशावर त्याच्यावर थोडी गंभीर झालेली आहे. आणि शरद पवार असं सुधीरला लोकांनी त्यांना कांदे फेकून आणलेले आणि कांदे आमच्या वांबुरी चारीच्या याच्यामध्ये वांबुरीच्या भाजपमध्ये पण आता 1.5 वर्षापासून कांद्याला मार्केट बिलकुल नाही ना. कांदा प्रमुख पीक आहे. नाशिक नगरचं प्रमुख पीकच कांदा आहे ना. काय झालं, कांद्याचं अतिरिक्त उत्पादन असल्यामुळे सर्वच कांदा आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये होऊ शकत नाही. मकाचं काय कांद्याचं जाऊ दे. मकाची पण तीच परिस्थिती आहे. मकाचे प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि निश्चित सोयाबीनचं मग प्रमाण सगळं पिकाच्या या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे. भाजप सरकारच म्हटलं होतं का उत्पन्न वाढवणार आम्ही आणि आता वाढवलं तर असं कसं बोलतं? थोडंसं आता करावं लागतं. नाही तर आता काय सगळ्या गोष्टी खाणाऱ्याचं पण त्या ठिकाणी बघावं लागतं. उत्पन्न जे पिकवते त्यांचं पण या ठिकाणी प्रमाण मग टाकावं लागतं. भावाच्या वाढीमध्ये थोडंफार मला असं वाटत नाही का पेट्रोलचे भाव वाढत्या, खादीच्या गोणीचे भाव वाढत्या, सगळं वाढतं, गॅसची टाकी वाढती आणि शेतकऱ्याच्या पिकालाच म्हणजे सरकारचा काहीच रोल नाही का याच्यात? नाही, सरकार तर 100% रोल पाहिजे आणि निश्चित सरकार त्या ठिकाणी 100% याचा विचार करणार आहे. पण थोडंसं काय ते त्याच्यामुळे वेळ त्या ठिकाणी जाणार आहे आणि निश्चित शेतकऱ्याच्या मालाचा या ठिकाणी चांगला बाजारभाव भेटणार आहे. दुसरा एक विषय, कर्जमाफीचं उद्धव ठाकरेचं सरकार आलं होतं त्यावेळेस त्यांनी सुद्धा 7-12 कोरा करू असं म्हटले होते. पण त्यांनी अटी घातल्या, 2 लाखाची काहीतरी आट घातली. आता फडणवीस साहेब पण विधानसभेत म्हटले होते का 7-12 कोरा कोरा कोरा, पण ते पण आता पीक कर्जमाफीत फक्त पीक कर्ज घेऊ म्हणता. शेतकऱ्याला हे लोक कायम का बरं असं म्हणजे नेमकं नाही करणार आहे ते पण कर्जमाफी 100% या ठिकाणी. त्यांनी तर पीक कर्ज घेतलं, कर्जमाफी दिली पण त्यात फक्त पीक कर्ज घेतलं त्यांनी. आणि पीक जर कर्ज जरी घेतला असं तर त्याच्यात शेतकऱ्यांची संख्या फार मोठी आहे याच्यामध्ये पीक कर्ज घेणारी आणि 100% देवाभाऊनी जे सांगितलेले का आम्ही माफ करणार 100% ते माफ करणार याला आम्हाला खात्री आहे. थोडा त्याच्यामध्ये वेळ जाणार फक्त एवढंच होणार पाहिजे, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. दुसरा एक शेवटचा विषय तुम्हाला, 2014 साली ज्यावेळेस भाजप सरकार सत्तेत आलं त्यावेळेस सगळे लोक भ्रष्टाचाराने वैतागले होते. कालाधन वगैरे तो गोष्ट वेगळी, पण भ्रष्टाचाराला वैतागले होते म्हणून ते आले. परंतु आत्ता जर बघितलं तर रस्त्यांचे निकृष्ट कामं होता. सरकारी कोणतं पण काम बघा क्वालिटी नसते. टक्केवारीची चर्चा पार विधानसभेच्या त्याच्यात होती, ग्रामपंचायतपासून. तर मग नेमकं भ्रष्टाचार काय नेमकं? रस्त्याच्या बाबतीमध्ये असं आहे का आपण जर एक रस्ता केला तर रस्त्याच्या वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे. नुसतं रस्ताच नाही सगळ्या ठीक आहे असं जर तुम्ही म्हणता. बोला. रस्त्याच्या बाबतीत असं आहे का कोणता जरी रस्ता केला तर ते वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्यामुळं हे रस्ता त्या ठिकाणी पावसामुळं म्हणा किंवा म्हणण्याशी मी एकदम सहमत आहे. मग मला सांगा, गोव्याला तर समुद्रजवळ आहे, इकडं मुंबईला समुद्रजवळ आहे, तिथं तर खूप माती एकदम म्हणजे त्याला तर काही तरी तिथली रस्त्याची क्वालिटी का बरं बिघडत नाही? मग नाही, समाजामध्ये हे थोडं चालूच राहणार, याचा काय विषय नाही आहे. कारण रस्ते हे मोठ्या अपेक्षेने आपण भाजपला संधी दिली होती ना की बाबा भ्रष्टाचार खतम करेंगे, म्हणजे पारदर्शी सरकार आणू आम्ही, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आणि आता तर हे सर्रास चाललंय. हो बरोबर आहे. कोणत्या गोष्टी काँग्रेसला खूप वैतागलं होतं म्हणून यांना आपण दिलं ना. मी तेच सांगतो ना, मग तुम्हाला मी तेच सांगतो का कोणती गोष्ट करायला थोडासा वेळ लागतो आणि जसजशी वेळ जाईल त्याची निश्चित सरकार चांगल्या या ठिकाणी कामं करणार याची आम्हाला खात्री आहे. पण कोणत्या गोष्टी थोडा वेळ जाऊन द्यावा लागेल असं महत्त्वाचं आहे. दुसरा विषय तहसीलचा. तहसीलमध्ये तर इतकी साधारण माणसाला इतकी तकलीफ आहे, कागद असा पैसा घेतल्याशिवाय पुढे सरकत नाही. हा मोठा प्रश्न निश्चित आहे. सरकारने गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी थोडा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी जर कोणी असं पैसा घेणारा त्याच्या ठिकाणी सरकारने चाप बसवायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं काम आहे. तुम्ही जो चांगला या ठिकाणी प्रश्न सामान्य माणसाला रडकुंडी येतो माणूस अक्षरशः.
बरोबर आहे. नाही शासनाने याच्यावर काहीतरी थोडाफार निर्णय करून जे आम जनता आहे त्यांना या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे संरक्षण दिलं पाहिजे. जो कोणी पैसे घेणारे असेल लाटलुचपत घेणार असेल निश्चित त्याला शासन या ठिकाणी केलं यामत आम्ही पण आहे. तहसीलदार तर असं करतो, रस्ता जर एखाद्याला रस्ता असेल ना त्याचा रस्ता बंद करून याच्याकडून निकाल द्यायचा, ते सुद्धा पैसे खाल्ल्या जात्या. हा फॅक्ट आहे म्हणजे. हा असं ना बरोबर असं याचं आम्ही म्हणजे ना एक गोष्ट नाकारून चालत नाही, पण निश्चित शासन सुद्धा त्याच्यावर ना निश्चित कारवाई केली पाहिजे हे आमची पण त्यांना सांगणं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचा. धन्यवाद.